नमस्कार, मी वैशाली आणि तुमचं स्वागत आहे वैशाली विनोद या आपल्या चॅनलमध्ये. कसे आहात? आय होप सो सगळे व्यवस्थित असतील आणि आम्हीही खूप छान आहोत. आज आहे पाडवा आणि पाडव्याची तयारी चालू आहे. तर सकाळी आम्ही पाडव्याच्या दिवशी बाहेर गेलतो, कारण विनोद अगदीच दिवाळीच्या 2 दिवस आधी आलते. मग त्याच्यामुळे इकडे तिकडं काही जाता आलं नाही. मग जी खरेदी राहिली होती दिवाळीसाठीची ती खरेदी विनोद आल्यानंतर 2 दिवसात करून घेतली. आणि तुम्हाला माहीतच आहे की दिवाळी काल झाली आहे, म्हणजे लक्ष्मीपूजन काल झालं आहे. तर आज पाडवा आहे, मग त्याच्यामुळं पाडव्याची तयारी चालू केली. आज दिवसभर बाहेरच होतो. मग संध्याकाळी 4-5 वाजता घरी आल्यानंतर मग म्हटलं पाडव्याचं आपण सेलिब्रेशन करून घेऊयात, म्हणजेच औक्षण करून घेऊयात. मग विनोदला म्हटलं तुम्ही तयार व्हा, मीही तयार होते. तर मुलांना माहिती नव्हतं याविषयी काय, की मम्माच का तयार झाली आहे, पप्पाच का तयार झालेत. मग त्यांना समजून सांगितलं. शिवला अजून नाही कळत, पण दुरू प्रश्न करते. मग तिला समजून सांगितलं की काय असतं, काय करायचं पाडव्याच्या दिवशी. मग तिला कळलं. मग इथं विनोदचं चाललं होतं दुर्वाशी. दुर्वा म्हटली ठीक आहे, मम्मा औक्षण करणार आहे तर मम्माला गिफ्ट द्यावीच लागणार आहे तुम्हाला. मग इथं विनोद तिला सांगत होते, म्हणजे त्यांना माहीत होतं की मी ऐकते आहे, त्याच्यामुळं ते अगदी हावभाव करून सांगत होते की मी मम्माला अशी साडी घेणार आहे, तशी साडी घेणार आहे. कारण आत्ता काही आणलं नव्हतं त्यांनी. अशी साडी घेणार आहे, तशी साडी घेणार आहे, तिच्याकडे नाही त्यातली एवढी छान साडी घेणार आहे, अगदी भारीतली पैठणी घेणार आहे, कांजीवरम, असं त्यांचं चालू होतं दीदीला सांगायचं. त्यांना माहिती होतं मी ऐकते आहे म्हणून मी काय त्याच्यावर रिॲक्ट होतच नव्हते. ॲक्च्युली मला साडी नकोच होती, कारण साड्या घालणं होत नाही. मग त्यांना म्हटलं होतं मला नकोच आहे साडी, आणि मग कॅश दे म्हटलं. मग ते म्हटले ठीक आहे कॅश देतो. मग साडी कॅन्सल. मग किती भारीची घेईल तेवढी कॅश नाही मिळणार तुला. ठीक आहे म्हटलं, नको मला कॅशच द्या. मग इथं अँगल सेट करत होतो आम्ही. म्हटलं ओवाळणं औक्षण करायचं आहे तर व्यवस्थित सेट करून घेऊयात कॅमेरा किंवा मोबाईल. तर ते काही जमलं नाही. मग दुरूला म्हटलं दुरू आता तुझी बारी आहे, या आता हेल्प करायला. मग दुरू आली. दुरूने असा व्हिडिओ घेतला. अगदी आवडीने घेते बरं का ती. आणि असा व्हिडिओ घेतला, छान घेतला तिने. आणि अशा पद्धतीने तिचं चालू होतं की हे असं ते तसं. मग तिला म्हटलं पटकन घे, कारण अगदी फॅनखालीच बसलो होतो आम्ही आणि दिवा लावला होता, त्याच्यामुळं गरम व्हायला सुरुवात झाली ती. मग तिला म्हटलं पटकन व्हिडिओ स्टार्ट कर. मग इथं औक्षण करायला चालू केलं आहे मी. तर त्यांना छान प्रकारे ओवाळून घेतलं. आणि शिवचं अगदी बारकाईने पाहणं चालू होतं की दीदी आणि मी ओवाळतो, मग मम्मा आणि पप्पा ओवाळत आहेत. मग त्याला सांगितलं पण त्याला नाही कळत होतं. मग तो दीदी व्हिडिओ घेत होती, तर त्याच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. मग त्याला एकदा म्हटलं पण होतं या साईडला उभा राहा म्हणून. आणि मग तो तसा उभा राहिला आणि असं छानपैकी त्यांचं औक्षण करून घेतलं. आता म्हटलं द्या. एवढ्याची तेवढी कॅश देणार नाही, आता माझ्या खिशातनं जेवढी कॅश निघेल तेवढी देणार मी. म्हटलं ठीक आहे तेवढी द्या. आणि मग त्यांनी कॅश दिली मला. त्याचा व्हिडिओ घेतला होता पण मी नाही पोस्ट करत तो. आता पाडवा झाला, ओवाळणं झालं, औक्षण झालं. आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर हा आहे भाऊबीजेचा. तर भाऊबीजेला दुरू तयार झाली. माझा स्वयंपाक वगैरे आवडला. आज गुरुवार होता, त्याच्यामुळं नॉनव्हेजचा काय बेत नव्हता, कारण गुरुवारचं नॉनव्हेज नाही खात आम्ही, बनवत नाही. तर मग आज व्हेजच बनवलं होतं. मग माझा स्वयंपाक उरकला होता आणि मग भाऊ येण्याची वाट बघत होतो आणि विनोद त्यांच्या बहिणीच्या फोनची वाट बघत होते. तर दुरू म्हटली तोपर्यंत मग माझे व्हिडिओज घे, तिला स्लो मोशनचे व्हिडिओ खूप आवडतात. मग ती म्हणत होती माझा स्लो मोशनमध्ये असा घे तसा घे. मग तिचे व्हिडिओ घेतले. आणि इथं दुर्वा तिच्या पप्पांना कंप्लेंट करते आहे की शिव खूप मस्ती घालतो आहे, त्याला सांगा म्हणून. आणि मग ते जरा बोलत आहेत त्याला. दुरूला म्हटलं पहिल्यांदा आपण कुलस्वामींना आणि देवाऱ्यातल्या सर्व देवांना औक्षण करून घे. मग ती म्हटली मला जमेल का? मग म्हटलं शिकल्याशिवाय कसं येणार ना. मग म्हटलं करून घे तू. मग तिला कसं कसं करायचं ते सांगितलं आपल्या कुळदैवताला. आणि त्याबरोबर असणाऱ्या देवाऱ्यातल्या सर्व देवांना औक्षण कर म्हटलं. आणि भाऊबीज कर. भाऊबीजेचं जे सामान आहे किंवा जसं आपण करणारे भाऊबीज, शिवची ती करणारे, मी माझ्या भावाची करणारे, त्या पद्धतीने देवांचं करायचं. मग तिला सांगितलं, त्या पद्धतीने तिने केलं. आणि आवडीने करते ती. तिला आवडतं. फक्त पहिल्यांदा करताना भीती वाटते की बरोबर येतं आहे का चुकतं आहे, त्या गोष्टीला भीते ती.
मग शांततेत सांगितलं की ती शांततेत ऐकून व्यवस्थित करते. मग म्हटलं चला आता देवबाप्पांचं झालं आहे, आता आपण करूयात. मग माझा भाऊ आलाच होता, तर म्हटलं आधी तुम्ही छोट्यांनी करून घ्या. मग इथं शिव बसला आहे आणि शिवला पण खूप आवडतं दिदी ओवाळताना. त्याचं ते वेगळाच भाव असतो आणि दिदी औक्षण करते आहे. तो एकटं दिदीकडं बघत असतो का काय माहिती, त्याला छान वाटतं दिदीचं असं कौतुक असल्यासारखं तो पाहतो दिदीकडं. आणि दिदीने छान केलं यावेळी. तिच्या लक्षात राहतं मागच्या वेळी जे काही सांगितले त्या पद्धतीने ती करते आणि आवड आहे त्यांना. आपण जे सांगू किंवा आपण ज्या करतो गोष्टी त्या करण्याच्या, विसरलं गेलं तरी नंतर त्या विचारतात आणि परत करतात. मग आता शिवला म्हटलं दीदीच्या पाया पडायचं असतं, तर कारण दीदी मोठी बहीण आहे तुझी. मग काही बोलला नाही तो, डायरेक्ट औक्षण झाल्यानंतर उतरला आणि दीदीच्या पाया पडला तो. आणि भारी वाटलं. दीदीला पण माहिती होतं आज मला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे. मग तिला कॅश दिली. मग म्हटलं तुला ड्रेस वगैरे घेऊयात आपण त्याचा. अशा पद्धतीने मग झालं त्या दोघांचं भाऊबीज सेलिब्रेट. आणि खूप खुश होती दोघं, कारण हा सीन त्यांना खूप आवडतो राखी पौर्णिमेचा आणि भाऊबीजेचा. एकदम स्पेशल ट्रीटमेंट असते दोघांची एकमेकांना. त्यानंतर माझा भाऊ पण आलेला होता, मी पण त्याचं औक्षण केलं. आमच्या तर लहानपणीच्या खूप आठवणी आहेत, खूप भारी आठवणी आहेत. तर हा माझा लहान भाऊ आहे आणि त्याचं औक्षण करते आहे मी. तर त्याला पण म्हटलं होतं मला साडी नको आहे, कारण मी नाही साडी, मला नाही घालणं होत साडी जास्त. अगदी सणासुदीला होती, इतर वेळी तर ती राहून बॅगेतच असते. मग त्यांना मी आवर्जून सांगते मला कॅश द्या, मला जे पाहिजे ते मी घेते, जर देणार असाल तर कॅश द्या. आणि मग तसंच करतात. मग तो लहानपणापासून त्याला माहिती आहे मम्मीनी जर भाऊबीजेला किंवा राखी पौर्णिमेला जर मला औक्षण केल्यानंतर काही पैसे दिले किंवा ताटात पैसे दिले, ताटाचं मोकळं सोडू नये ना, पैसे दिले तर मग थोडा वेळ ताट ठेवलं की हा माझा भाऊ उचलून घेऊन जायचा, मला पैसे ठेवायचा नाही. आणि मग नंतर म्हणायचा मी दिले ते ना मग मी घेतले. मग आता मी तसंच केलं तर म्हटलं औक्षण केल्यानंतर त्यांनी दिलेले पैसे तसेच ठेवले. म्हटलं बघू आहे का त्याच्या लक्षात, उचलतो आहे का तो, तर नाही उचलले त्यांनी. आता मोठा झालं आमचं भाऊबीज सेलिब्रेशन झालं, खूप मज्जा आली. आणि याच्यानंतर जेवणं झालती. आता दुसरा दिवस आहे हा. सकाळी दुर्वा आणि शिव, बरं मी मुलांना पाठवत नाही कधी दूध वगैरे आणायला. दुरू म्हटली मी जाऊन घेऊन येते, आणि दुरू निघाली की शिवून मागं निघाला. मग त्यांचे पप्पा होते त्याच्यामुळं मग म्हटलं, आणि अगदी 2 बिल्डिंग सोडूनच आहे दुकान दुधासाठी. तर मग तिला म्हटलं ठीक आहे जा घेऊन ये. तोपर्यंत मी बाहेरच थांबले होते. मग दोघं गेली, तोपर्यंत उघडलं नव्हतं दुकान. मग जाऊन आली दोघं. आणि तर दिदीचं आणि पप्पांचं चाललं होतं खाली हात न टेकवता जो उठल त्याची हेल्थ व्यवस्थित आहे, त्याचं वेट बरोबर आहे, असं दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालली होती. दिदी उठत होती पटकन. मग तिच्या पप्पांना ती म्हटली पप्पा तुम्ही उठून दाखवा. मग पप्पांनी पण उठून दाखवलं. मग कौतुकाने दोघांचं खूप मस्ती घालतात सगळे जर असतील तर. आणि अशा पद्धतीने आज भाकरी केल्या आणि चिकन केलं तर मी सुक्कं, कारण मुलं चिकन सुक्कं खातात आणि विनोदला मटण खायचं होतं. तर मटणाचा चांगला झणझणीत रस्सा केलता, कारण तिकडं मिळतं खायला, पण त्यांच्या करण्याच्या पद्धतीत आणि आपल्या घरातलं जेवण जरा वेगळंच असतं. मग ते म्हटले होते आपण करायचं आणि मला खायचे, खूप दिवस झाला, आता महिना होऊन गेला त्यांना घरातलं खाऊन. तर मग बनवलं दुसऱ्या दिवशी. भाऊबीजेलाच बनवायचं होतं, पण भाऊबीजेला नाही, मग म्हटलं आज आपण सेलिब्रेट करूया शुक्रवारी. तर मग नंतर भाऊ पण आलता आणि चपात्या भाकरी केली मुलांना, चपात्या भाकरी आणि भात, सुकं चिकन आणि मटण असं केलं तर छान झालं होतं, खूप टेस्टी झालं होतं अगदी. वरपून खाल्लं सगळ्यांनी. तर असं झालं सेलिब्रेशन पाडवा आणि भाऊबीजेचा. कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.